नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तांबोळी सेलम ॲग्रो इंडस्ट्री कोल्हापूर. आपण आज जुन्नर तालुक्यामध्ये चिंचोली या गावात रामदास शेठ पानसरे यांच्या काकडी प्लॉटमध्ये आहोत. आज आपण इथं बघत आहात की झाडाची ग्रोथ खूप छान झालेली आहे. याची आज लागवडीचा कंप्लीट 28 ते 30 दिवस झालेले आहेत. तर यामध्ये आम्ही असं केलेलं आहे की सुरुवातीपासून नवीन बेड आणि खतं भरून ही काकडी लावलेली आहे. तर यामध्ये आपण सेलम ॲग्रोची सूक्ष्म खते मायक्रोकॉल या नावाने येत आहे, दुसरं रिकवर नावाने सिलिकॉन वापरलेलं आहे व सूत्रकृमी प्रतिबंधक आणि ऑर्गॅनिक खत म्हणून आपण निमोळी पेंटचा वापर केलेला आहे. व याच्यामध्ये जमिनीतील कीड किंवा निमॅटोडसाठी आपण नागाटा क्रॉप सायन्सचं फॅक्ट्रा म्हणून एक ऑर्गॅनिक औषध येत आहे, ते त्याच्यामध्ये 4 किलो प्रति एकर वापरलेलं आहे. असं आपण बेड प्रिपरेशन करून काकडी लागवड करून आजची परिस्थिती काकडी एक 28 ते 30 दिवसामध्ये जवळजवळ तारीपर्यंत आलेली आहे. तर आपण बघू शकता यामध्ये कळींची संख्या व फुटव्यांची संख्या पण छान आहे. तर यांचा टोटल प्लॉट हा एक 2.5 ते 3 एकरचा प्लॉट आहे. तर यामध्ये आपण लागवड झाल्यानंतर एक 3 ड्रिंचिंग केलेले आहेत. त्यामध्ये आपण स्टार जेल आणि रूट ग्रीप ही पहिली ड्रिंचिंग, दुसरी ड्रिंचिंग आपण तिसऱ्या दिवशी सेलग्रो रोको आणि ॲक्ट्राची घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण काही ठिबकचे खतं देऊन हा प्लॉट खूप सुंदर डेव्हलप झालेला आहे. त्याच्यानंतर आपण नागाटा क्रॉप सायन्सचे कळी काढण्यासाठी आपण फ्लोरिल हे औषध यामध्ये वापरलं आहे. 100 लिटर पाण्याला 1 ग्रॅमचं प्रमाण. खूप सुंदर असे रिझल्ट आपणास यामध्ये दिसत आहेत. मादी कळीची लांबी, फुलांची संख्या ह्या प्लॉटमध्ये आपल्याला दिसून येत आहेत. तरी मध्यंतरी काळात थोडंसं लाल कुळीचं प्रभाव वाढल्यामुळं आपण नागाटाचं इथं निओमाइट म्हणून एक औषध आहे ते वापरलं. त्यावर लाल कुळी आणि नागाळी खूप प्रमाणात कंट्रोल झाली. यामध्ये त्या औषधाचे खूप सुंदर रिझल्ट जाणवत आहेत. तरी आपण बघू शकता हा जो 2.5-3 एकरचा प्लॉट आहे, आजच्या परिस्थितीला पहिलं पान तळातलं तो शेवटचं पानपर्यंत पूर्ण ग्रीनर आणि हिरवगार आपणास दिसत आहेत. तरी कोणाला काय असं म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जर सल्ला हवा असेल तर कृपया संपर्क साधा. माझा नंबर आहे 9665 1360 91. धन्यवाद.